तोंडा असतील तर सगळ्यांना बोलायचं मारोत्या, पण आपण जर म्हणलो हो सर तर ते लोक काय म्हणतील, म्हणून आपल्या लोकाला काय म्हणत राहा, सर साहेब नाव घेऊन बोल नका, साहेब म्हणायची सवय पाडा. जर आपल्या लोकाला तुम्ही साहेब म्हणसाल तर इतर लोक तुम्हाला साहेब म्हणतील, आणि जर तुम्ही जर त्याला म्हणले हे तर लोकही त्याला म्हणतील ते. त्याच्यामुळं समाजाची एकी होण्याची कठीण आहे. आज वर्धा, अकोला, नागपूर, आंध्रा, नांदेड, अजून बऱ्याच ठिकाणी, मला माहीत नाही, बऱ्याच ठिकाणून मान्यवर आले. हे मला ऐकायसाठी नाही आले, मी यासाठी बोलवलं इथं की समाजाला आता एक आणायचं आहे. आणि आणण्यासाठी हे 4 माझे प्रश्नाचं अभ्यास आहे की याच्यावर आपण आता ते सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक अंधश्रद्धा निर्मूलन आपण ते केलं. आता देव्या देवतेच्या जटा कापायच्या. बरं वाटेल की तुला जट कापली तर? आता काही देवी नाहीत, काही येत नाही, मस्त राहायचं. जर तुमच्या घरी जोगवा मागाय कोणी आलं तर तिला चहा पिऊन म्हणायचं माय याच्यामुळं आपण लय मागं आहोत. हां, दुसरी गोष्ट, तुमचे जर काही नवसा असतील तर मला द्या, काय ते बकरं आणून. मी काय खात नाही आणि कापतही नाही, मी ते बकरं आणून सोडून देईन. म्हणजे तुम्हाला म्हणाय काय व्हायला की आम्ही बकरं महाराजापेठ दिलं, ते महाराजाला पाप पुण्य लागो. पैसे म्हणलं तुम्ही नाव बोट ठेवसाल, आणि घरी खा म्हणलं तर तुम्ही खाणार ना. मतंग ऋषीची जर तुम्ही वंशावळीचे लोक आहात, तुमचा बाप जर मतंग ऋषी असेल तर तुम्ही त्याचे लेकरं हे याच्या मागं लागणं योग्यच नाही. कुठपर्यंत योग्य आहे? योग्य मुळच नाही महाराज हे. आणि आता याच्यानंतर मी तुम्हाला